नमस्कार. 5 मिनिटात तयार होणारी आणि हॉटेलपेक्षाही भारी लागणारी पनीर भुर्जीची रेसिपी तुम्हाला बघायची आहे का? तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पनीर भुर्जी बनवण्यासाठी आपल्याला इथं एक वेगळी पद्धत करायची आहे. तर एका पातेल्यामध्ये 1 वाटी दही घ्या. या दह्यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा तिखट किंवा तुमच्या आवडीनुसार घाला. त्यानंतर गरम मसाला, धनेपूड 1 चमचा. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. याला छान फेटून घ्या. याच्यामध्ये थोडंसं क्रीमी टेक्स्चर येईल असं आणि सगळं मिक्स होईल असं हे फेटून घ्या. त्यानंतर याला थोडा थिकनेस येण्यासाठी आपण इथं जे डाळवं असतं, ते डाळव्याचं 2 चमचे पीठ घेतलं आहे. तुम्ही फुटाण्याचं देखील पीठ वापरू शकता, पण डाळव्याचं जे पीठ आहे ते खूप असं बारीक होतं, त्याच्यामुळे डाळव्याचं पीठ वापरा. त्याच्यानंतर पॅनमध्ये आपण तेल घातलं आहे. तेलाला छान गरम होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये आपल्याला घालायची थोडीशी जिरी. जिरी छान तडतडली की कसुरी मेथी. कसुरी मेथीला असं हातावर छान चुरगळून घ्यायचं म्हणजे त्याचा स्मेल छान येतो. त्याच्यानंतर 1 मिरची आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रकीचा तुकडा यांना ओबडधोबड कुटून हे आपल्याला तेलामध्ये घालायचं आणि छान थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा घालणार आहोत. कांद्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे. थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत याला छान परता. त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला 1 टोमॅटो घाला. टोमॅटोवर मीठ घाला आणि छान परतू द्या. मीठ घातल्याच्यानंतर टोमॅटो छान शिजतं. कांदासुद्धा छान शिजतो. त्याला थोडी 1 वाफ घ्या. झाकण ठेवून 1-2 मिनटं तुम्ही त्याची वाफ काढू शकता. मध्ये असं एकदा अजून चेक करा 1 मिनिटाच्या नंतर आणि पुन्हा एकदा 1 मिनिटभर याची छान वाफ होऊ द्या. म्हणजे हे छान शिजलं पाहिजे कांदा आणि टोमॅटो. तर हे बघा हे छान शिजलं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये किसलेलं पनीर घालायचं. तर मी इथं 1 वाटीभर पनीर घेतलं आहे. 1 कांदा, 1 टोमॅटो आणि 1 वाटीभर पनीरमध्ये आपण 4 लोकांची आरामशीर भाजी बनवू शकता. आणि 1 वाटी आपण पहिले दही पण घेतलं आहे. ते दह्याचं जे मिश्रण केलं होतं, ते आता या पनीरच्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे छान याच्यामध्ये टाकायचं आणि हे ज्याच्यात आपलं भांडं आहे, भांड्यात थोडं राहिलं आहे, तर त्याच्यात काय करायचं, थोडंसं 2-4 चमचे पाणी घाला आणि ते छान हिसळून परत याच्यामध्येच टाकून द्या. बघा मी असं थोडंसं पाणी घालून याला याच्यामध्ये घालून घेतलं आहे. याला छान मिक्स करा आणि तुम्हाला मे बी मी सांगायचं विसरली आहे, तर आपण याच्यामध्ये अगदी किंचितशी हळद देखील घातली आहे. कलर चांगला येतो म्हणून हळद घाला आणि हळद खाण्यासाठी देखील चांगली असते. तर आपण हळद देखील याच्यामध्ये थोडी घालून घेतली आहे आणि याला छान मिक्स करा आणि झाकण घेऊन वाफ काढा. अगदी 3 मिनटं लागतात आणि अशी पूर्णतः फक्त 10 मिनटात तुम्ही अशी टेस्टी पनीर भुर्जी तयार करता. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.